विधानसभा निवडणूक आम्ही एकत्र लढणार, महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मीयांनी महाविकास आघाडीला मत दिलं, उद्धव ठाकरेंची माहिती। महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कुणीही मत देणार नाही, ठाकरेंचा विरोधकांना टोला। सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा। तर अजित पवारांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया। मोदींच्या राज्यात 18 सभा झाल्या तर 1 रोड शो झाला, मात्र तिथे आमच्या उमेदवाराला फायदा झाला, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल। तपास यंत्रणांचा महाराष्ट्रात गैरवापर, धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला, महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप। विधानसभा निवडणूक आम्ही अधिक ताकदीनं लढवणार, महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल नक्की होणार, पृथ्वीराज चव्हाण यांना विश्वास। ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांसाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात, कंपनीनं दिवाळखोरी घोषित करून कंपनी बंद केल्यानं 1500 कामगार बेकार, संबंधित मालमत्ता राज्य शासनाच्या कामगार विभागाकडून सील। नीट घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न, सामना अग्रलेखातून हल्लाबोल, नीट घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची सामनातून मागणी। वक्फ बोर्डाला निधी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विश्व हिंदू परिषदेनं सवाल उपस्थित केला होता, यावर राज्य सरकारचं स्पष्टीकरण। वक्फच्या बळकटीसाठी 2011 पासून अनुदान राज्य सरकारनं केलं स्पष्ट। जनतेची दिशाभूल करण्याचा सरकारचा प्रयत्न, वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीबाबत काँग्रेस नेते नसीम खान यांची प्रतिक्रिया। तर 10 वर्षांमध्ये किती निधी दिला, नसीम खान यांचा सवाल। देशातील अनेक समाजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान केलेलं नाहीये, वक्फ बोर्डाच्या निधीवरून काँग्रेस नेते नसीम खान यांची मोदींवर टीका। 5 वर्षात वक्फ बोर्डाला कुठलाही निधी मिळालेला नाही, खान यांची माहिती। मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं, पण दाढीवाल्यांना मदत करणं योग्य नाही, प्रकाश महाजनांची टीका। वक्फ बोर्ड रद्द करण्याची मनसेची मागणी। आषाढीतील महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटी खर्च करणार, महाआरोग्य केंद्र 24 तास भाविकांसाठी खुलं असणार। तर आषाढी मार्गावर 15 ठिकाणी तात्पुरते दवाखाने, 17 ठिकाणी उपचार केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या दिवशी मोबाईल वापरणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल, मात्र तक्रारदार उमेदवार भरत शहा यांना एफआयआर कॉपी देण्यास पोलिसांचा नकार, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा भरत शहा यांचा आरोप। आरटीआयच्या माध्यमातून खासगी शाळांमध्ये 25% जागांवर होणारी प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता, त्यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त। ठाणे महापालिकेच्या शाळेमध्ये महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडून विद्यार्थ्यांचं स्वागत, तर काही वर्गांमध्ये जाऊन सौरभ राव यांच्याकडून विद्यार्थ्यांना नव्या पाठ्यपुस्तकाचं वाटप। उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील स्टेट बोर्डाच्या शाळा सुरू, दादरच्या बालमोहन शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत। महाविद्यालयामध्ये निश्चित झालेला प्रवेश 30 सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा इतर शिक्षण संस्थांमध्ये स्थलांतरित करायचं झाल्यास महाविद्यालय किंवा विद्यापीठाला फीचा संपूर्ण परतावा देणं बंधनकारक, शिक्षण संस्थांना यूजीसीच्या सूचना। नवी मुंबईत पालक आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन, नेरूळ सारसोळे विभागातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये अपुऱ्या शिक्षकांमुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान, तर विद्यार्थ्यांना अद्याप शालेय साहित्याचं वाटप झालं नसल्याचा आरोप। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची पहिल्याच पावसामध्ये दुरवस्था, वसईच्या ससूनघर या परिसर रस्त्याची चाळण, अर्धवट कामामुळे वाहन चालक हैराण। नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये 45 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक, खबरदारी म्हणून आजपासून आठवड्यातून 3 दिवस सायंकाळी विभागवार पाणी कपात करण्याचा निर्णय। कोस्टल रोडचं 89
60% काम पूर्ण. जुलै अखेरनंतर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास 12 मिनिटात पूर्ण करणं शक्य होणार. कोस्टल रोड वरळी वांद्रे सी लिंकला जोडण्यासाठीचं कामही प्रगती पथावर. मुंबई कोल्हापूर ही 16 डब्यांची एक्सप्रेस आता 19 डब्यांची होणार. सीएसएमटी इथल्या फ्लॅट विस्तारीकरणामुळे एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ. रविवारी मध्य रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार, तर पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक नाही. उद्या हार्बर रेल्वे मार्गावरही मेगा ब्लॉक. सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 कुर्ला वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार. मुंबईतील मांडवी आणि चांदिवली इथे 2 नव्या IT संस्था सुरू होणार. दोन्ही नव्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी 6,67,00,000चा निधी मंजूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.